नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की मी इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे मी गाझा पट्टीमध्ये आहे किंवा मी इराणमध्ये, असं तुम्हाला वाटेल. ही बिल्डिंग पाडली जाते, त्याच्या आजूबाजूला काहीही पत्रे बित्रे लावणं किंवा नेट लावणं असं काही नाहीये. पर्यावरण धूळ काय 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 घेणे नाही. बाजूला दुसरी एक बिल्डिंग चालू आहे बघा, तिलाही काय नाहीये. आणि हा व्हिडिओ काढण्याचं कारण असं की खाली ही डेब्री दिसते, या सगळं रस्त्यावर टाकलेलं हे आहे. पण त्या इमारतीमध्ये पलीकडे लोक राहतात. एका बाजूला लोक राहतात आणि दुसऱ्या बाजूला ही इमारत पाडली जाते. आणि महापालिकेचा पर्यावरण अभियंता संजय कुलकर्णी कुठे आहेत? आता आम्हाला असं वाटतं या पिंपरी चिंचवड शहराला जगायचं असेल ना तर मोहीम करावी लागेल. संजय कुलकर्णी हटाव, पिंपरी चिंचवड बचाव. कारण हा माणूस फक्त एसी मध्ये बसून आहे ना तत्वज्ञानाचे लोकांना ढोस पाजत असतो. विदाऊट डिग्री हा बसलेला पर्यावरण अभियंता. तुम्हाला हे चित्र मी दाखवतोय. तुम्हाला असं वाटेल की मी युद्ध ठिकाणी आलेलो आहे का? म्हणजे काय अपघात झाला तर इथं कुठेही पाठी नाहीये की कोणाचं काम आहे, कोण करतंय, काय करतंय. बघा, इथले स्थानिक नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आहेत, कामगार नेते आहेत. आणि ह्यांनी आम्हाला हे दाखवलं की हे किती भयानक प्रकारे. मागच्या बिल्डिंग मधल्या लोकांना मी जाऊन सांगितलं की तुमचा जीव महत्वाचा आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर राहायला जा. तर ते महत्वाचं आहे की आजूबाजूच्या लोकांना, पलीकडच्या बाजूला तर फार भयवाही स्थिती आहे. पालिकेचं बांधकाम परवाना विभाग, पर्यावरण विभाग, आरोग्य विभाग हे काय करतायत? यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि जर पाठीमागच्या नागरिकांचा जीव धोक्यात असेल तर याच्यावर पोलिसांनी सुद्धा कारवाई कडक केली पाहिजे. कोण काम करतंय पाठी नाही, कोणाची इमारत आहे पाठी नाही. मग उद्या कोण मेलं तर कोणालाही काही सांगता येत नाही. इथून 100 मीटरवरतीच एक चेंबर आहे, तिथे 3 कामगार गुदमरून मेले होते. तसा दुसरा अपघात इथं झाला तर याला जबाबदार हे पालिकेचे भ्रष्ट अधिकारीच राहणार आहेत. आणि लक्षात घ्या, प्रशासन राज संपलं तरी मी सुट्टी देणार नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मागे हात धुवून लागलेलंच आहे. कारवाई झाली पाहिजे. हे कोणाचं बांधकाम आहे, काय हे नागरिकांना का धोका निर्माण केलाय, सगळ्या रहिवाशांची तक्रार आहे. ताबडतोब कडक कारवाई झाली पाहिजे.